चला आपण टेस्ट भाग 2 अंकमाला सहसंबंध बघा 28 डिसेंबर 2025 साठी अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात। या प्रश्नांचा व्यवस्थित सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे, सोडवायचे आहेत। बघा हे टेस्ट तुम्हाला पाठवलेले आहे, याचे आपण स्पष्टीकरण बघतोय, लक्षात घ्या। तसंच 2026 साठी NMAची बॅच नवीन 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहे। दररोज 2 तास असतात। एक 4 ते 5 महिन्यामध्ये सिलेबस कंप्लीट असतो। सॅट आणि मॅट पूर्णपणे प्रत्येक घटकावर टेस्ट नोट्स दिल्या जातात। बुद्धिमत्तेचे प्रत्येक प्रकरणाची 100 पेक्षा जास्त गणित बेसिक टू बिल्डिंग शिकवली जातात। फी अल्प, फक्त 300 रुपये फी आहे। इच्छुक असल्यास या नंबरवरती यावर्षी 7वी शिकत असणारे विद्यार्थी यांनी उन्हाळ्यापासूनच तयार करण्यासाठी या नंबरवरती मेसेज करावा। मग आता आपण स्पष्टीकरण बघूया कसा संबंध आहे। बघा हा घन दिसतोय आपल्याला 2चा आणि हा सुद्धा घन आहे पण +1 आहे। हा घनच आहे। आता आपल्याला पुढे 2च्या पुढे 3 घेतलं होतं, आता 4 घ्यायचं। 4चा घन किती येणार आहे मला सांगा। 64 अधिक 1 करा 65। ओके, या ठिकाणी हा 5चा वर्ग दिसतोय आणि हा 5चा घन आहे। हा 6चा वर्ग दिसतोय, मग 6चा घन आपला तोंडपाठ असतोच 216। NMSला घन आणि वर्ग त्याचे 30 संख्या मिसळणं, 30 संख्या वजा करणं, याच्यावर खूप गणित असतात, लक्षात घ्या। आता या ठिकाणी बघूया, लगेच कळलं आपल्याला कसा संबंध आहे दोघांचा। 5चा वर्ग अधिक 1 आहे, मग इथं 65 लगेच तुम्हाला कळतं 8चा वर्ग अधिक 1, लक्षात ठेवा, म्हणजे उत्तर येणार आहे 8। पुढचा प्रश्न बघूया आपण। बघा या ठिकाणी हा सुद्धा घनाच्या आणि वर्गाच्या जवळची संख्या, लक्षात घ्या। हा 4चा घन अधिक 30 संख्या त्यामध्ये मिसळली आहे, 5चा घन अधिक 30 संख्या त्याच्यामध्ये मिसळली आहे। मग तसं आता आपल्याला करायचं आहे, लक्षात घ्या। बघा मग इथलं आपल्याला काढायचं, म्हणजे या पद्धतीनं जायचं आपल्याला। हा 7चा घन 343 आहे, अधिक 1 केलं की 350 येतं। मग आता आपल्याला या ठिकाणी 7च्या मागची संख्या घ्यायची आहे 6। 6चा घन पाठ असेल सगळ्यांचा 216 अधिक त्याच्यामध्ये याच्यामध्ये 7च अधिक करायचं बरं का, 30 संख्या अधिक करायची। इथं पण आता आपल्याला 30 संख्या अधिक करा, किती येतं आहे बघा, मग 222 हे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे, लक्षात घ्या। आता पुढचा प्रश्न आहे, हा 7चा वर्ग दिसतोय आणि 9चा वर्ग दिसतोय, विषम संख्या। मग या ठिकाणी 10चा वर्ग आहे बघा, 7, 8 सोडले 9 घेतलंय, मग याच्यानंतर आपण 11 सोडून 12 घेऊया। 12चा वर्ग 144, लक्षात घ्या। अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर 144 येतं। लक्षात आलं सगळ्यांना। भाग 2 गेज क्रमांक भाग 2 आहे, लक्षात ठेवा। हा सहसंबंधाचे प्रश्न तुम्हाला याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे।